नमस्कार, मी नरेंद्र महाजन। आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे हीट लॉस और हीट गेन, म्हणजेच पदार्थाला दिलेली किंवा पदार्थाकडून घेतलेली उष्णता। आता एखाद्या पदार्थाला किती उष्णता दिली किंवा पदार्थाकडून किती उष्णता घेतली ह्या तीन गोष्टीवर अवलंबून आहे। एक म्हणजेच त्या पदार्थाचं वस्तुमान, मास, दुसरं म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता आणि तिसरं म्हणजे तापमानातील फरक, म्हणजे त्या पदार्थाचा तापमानामध्ये किती फरक झाला, म्हणजे किती तापमान वाढवलं किंवा कमी झालं। तर त्या तीन गोष्टीवर एखाद्या पदार्थाला दिलेली उष्णता किंवा पदार्थाकडून घेतलेली उष्णता अवलंबून असते। तर आपण पदार्थाला दिलेली किंवा पदार्थाकडून घेतलेली उष्णता काढण्याकरताचे सूत्र आहे Q m × S × ΔT। तर त्यातला m म्हणजेच पदार्थाचं वस्तुमान आपल्याला माहीत आहे, S म्हणजे विशिष्ट उष्णता आणि ΔT म्हणजे तापमानाचा फरक। सर्वप्रथम आपण विशिष्ट उष्णता म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। तर विशिष्ट उष्णता कशाला म्हणतात, तर स्पेसिफिक हीट त्याची व्याख्या आहे एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढविण्यास किंवा कमी करण्यास जी काही उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता असे म्हणतात। म्हणजे एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढविण्यास किंवा कमी करण्यास जी काही उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता असे म्हणतात। याचा अर्थ असा, एक एकक वस्तुमानाचा पदार्थ म्हणजे 1 किलोग्रॅम किंवा 1 ग्रॅम। समजा 1 किलोग्रॅम पदार्थ असेल, त्याचं तापमान जर समजा 25 डिग्री असेल, तर 25 डिग्रीचे 26 डिग्री करण्याकरता जी उष्णता लागेल ती उष्णता म्हणजेच त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता। म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यास जी उष्णता लागते ती उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता होईल। तर विशिष्ट उष्णतेचं एकक जे आहे, तर उष्णतेचं एकक आपल्याला माहीत आहे, उष्णता कॅलरी, किलो कॅलरी इत्यादी एककात मोजतात। तर उष्णतेचं एकक आहे कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड। हे CGS पद्धतीतील उष्णतेचं एकक आहे। किंवा उष्णतेचं दुसरं एकक आहे किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड। हे उष्णतेचं MKS पद्धतीतील उष्णतेचं एकक आहे। आता पाण्याची विशिष्ट उष्णता किती असेल, तर पाण्याची विशिष्ट उष्णता 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड। आपल्याला माहीत आहे 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यास किंवा कमी करण्यास जी काही उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते ती उष्णता 1 कॅलरी एवढी असते। म्हणजे कॅलरीची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे, बघितली आहे। त्यामध्ये 1 कॅलरी उष्णता म्हणजेच काय, 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यास लागणारी उष्णता। किंवा 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय, तर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढविण्यास लागणारी उष्णता। म्हणून पाण्याची विशिष्ट उष्णता 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड किंवा 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड एवढी आहे। किंवा 1 ब्रिटिश थर्मल युनिट पर पाऊंड पर डिग्री फॅरेनहाइट एवढी आहे। तर पाण्याची विशिष्ट उष्णता आपल्याला 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेंटीग्रेड आहे। तर सापेक्ष विशिष्ट उष्णता, आता सापेक्ष विशिष्ट उष्णता म्हणजे काय, तर पदार्थाची विशिष्ट उष्णता आणि पाण्याची विशिष्ट उष्णता याची तुलना केलेली आहे। तर पदार्थाच्या विशिष्ट उष्णता आणि पाण्याची विशिष्ट उष्णता यांच्या गुणोत्तरास सापेक्ष विशिष्ट उष्णता असे म्हणतात। तर पाण्याची सापेक्ष विशिष्ट उष्णता किती असणार, तर नॅचरली ती 1 असणार। कारण पदार्थाचे विशिष्ट उष्णतेला पाण्याच्या विशिष्ट उष्णतेला भागायचं आहे। या ठिकाणी पदार्थ म्हणजे पाणीच आहे, म्हणजे पाण्याच्या विशिष्ट उष्णता भागेला पाण्याची विशिष्ट उष्णता म्हणजेच तुम्हाला 1 येईल। किंवा असं म्हणता येईल सापेक्ष विशिष्ट उष्णतेची दुसरी व्याख्या करता येईल की पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास जी काही उष्णता द्यावी लागते ती उष्णता आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यास लागणारी उष्णता यांच्या गुणोत्तरास त्या पदार्थाची सापेक्ष विशिष्ट उष्णता असे म्हणतात। म्हणजे समजा
4 किलोग्रॅमचा पदार्थ असेल, 4 किलोग्रॅमचा पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्याकरता जी उष्णता लागेल, तर 4 किलोग्रॅम पाण्याची उष्णतासुद्धा आपल्याला 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्याकरता जी उष्णता लागेल, तर त्या उष्णतेचं गुणोत्तर म्हणजे पदार्थाला दिलेली उष्णता भागेला पाण्याला दिलेली उष्णता यांचं गुणोत्तर म्हणजेच त्या पदार्थाची सापेक्ष विशिष्ट उष्णता होय. आणि या सापेक्ष विशिष्ट उष्णतेला एकक नसते, इट हॅज नो युनिट, कारण हे एकाच राशीचे गुणोत्तर आहे. तर हीट लॉस आणि हीट गेन यावरील उदाहरण सोडवत असताना पदार्थाचे वस्तुमान, पदार्थाची विशिष्ट उष्णता आणि तापमानातील फरक जर माहीत असेल तर या सूत्राचा वापर करून Q=m×S×Δt या सूत्राचा वापर करून आपल्याला पदार्थाला किती उष्णता दिली किंवा पदार्थाकडून किती उष्णता काढून घेतली ते काढता येते. आता विशिष्ट उष्णतेवरून आपल्याला काय माहीत होते, तर विशिष्ट उष्णतेवरून आपल्याला एखादा पदार्थ लवकर गरम होतो की उशिरा गरम होतो, की लवकर थंड होतो की उशिरा थंड होतो ते आपल्याला माहीत होते. एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्णता जास्त आहे याचाच अर्थ असा त्या पदार्थाला गरम होण्याकरता जास्त उष्णता लागते. लोखंडाची विशिष्ट उष्णता ही पाण्याच्या विशिष्ट उष्णतेपेक्षा कमी असणार, कारण लोखंड हे लवकर गरम होते, पाणी हे उशिरा गरम होते. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हीट लॉस आणि हीट गेन यावरील या सूत्राचा वापर करून उदाहरणे सोडूया. तोपर्यंत नमस्कार.